Hello, hello. This is the My Artifact episode number 1648. आजची तारीख आहे 11 ऑगस्ट 2019. आता वाजले रात्रीचे 1:12. माझ्या तोंडाला फोडा आले आहे, सो आय कॅन टॉक सो मच. थोडस बट या इट्स काइंड ऑफ लाईक बिंग इम्प्रूव्हमेंट झालाय माझा. आज खूप दिवसा अगोदर मी काही विचार केला होता की माझ्यासमोर मी नागपूरमध्ये माझ्या रूममध्ये राहीन, माझ्यासमोर टेबल, एक लॅपटॉप आणि मस्त मी स्वतः शिकण्याचे प्रयत्न करीन ॲज अ ग्राफिक डिझाईन. या खूप दिवसापासून मी हा विचार करत होतो, बट नाही माझ्यापाशी लॅपटॉप होतं, नाही माझ्यापाशी टेबल होतं. या ठीक आहे, लॅपटॉप तर भेटून जाईन, बट टेबल हाऊ. लॅपटॉप माझा खराब आहे, 2-3 दिवस झाले मी दुकानात टाकला, आज तो हे झाला. या आज ॲक्च्युली नागपूर तर मी उठलो 10-10:30 वाजता, दात घासले, जेवण केलं, त्यानंतर फटाकसा लॅपटॉप आणला. लॅपटॉप आणल्यानंतर मग टेबल बघितले रहाटे चौकात ते टेबल नाही का बनवतात तिथे बघितले, एक आवडला. 600 रुपयाचा एक टेबल उचलला मी तिथून. तर त्यासाठी पहिले मी चीजबॉर्न मध्ये गेलो, तिथून मग मी चीजबॉर्न पासून मी स्टारबक्सनी रहाटेवर आलो आणि तिथून मग आपला टेबल पकडला, उचलला आणि तिथून मग रहाटेवरून मग घरी गेलो म्हणजे रूमवर. नंतर मस्त आंघोळ वगैरे केली, पूर्ण सेटल केलं. इट फील्स रिली कम्फर्टेबल आफ्टर आय डुईंग दिस. येस, लॅपटॉप सुरू, टेबलवर मस्त ग्राफिक डिझायनिंगचे कोर्सेस सुरू केले. कोर्सेस आज पहिला चॅप्टर कम्प्लीट केला. याच्यामध्ये मला लाईन, कलर, शेप्स, वर्टेक्स आणि त्याच्यानंतर अजून एक आहे, याच्याबद्दल मला जाणून घेतलं. यस, सो मच थिंग्स, काहीतरी नवीन शिकायला भेटलं. ग्राफिक डिझाईन इज काइंड ऑफ लाईक अ रिअली न्यू. या इट्स ऑलवेज बी अराउंड अस, बट कधी विचार नाही केला आपण याच्याबद्दल. या बट जेव्हा ते माहीत पडलं, इट फील्स रिली इन्क्रेडिबल. या दिस इज वॉट ग्राफिक डिझाईनिंग. या आणि राईट नो एकच चॅप्टर हे केलाय, ऐकलाय मी, सो इट फील्स बघितलाय. सो युट्यूबवरच सुरू आहे. या सो इट फील्स रिली नाईस. येस, आज मी वर्धा येणार नव्हतो, कारण कसं आहे की मंडेला माझी मॉर्निंग शिफ्ट आहे. सो तर मी म्हणलं मस्त आरामात, मस्त रूमवर बसायचं, मस्त पिक्चर पाहायचा, मस्त झोपायचं, एव्हरीथिंग हॅज टू डू. या बट त्याच्यानंतर मला विशालचा कॉल आला. या विशाल म्हणे वर्धेला ये म्हणे. म्हणलं आता यार नाही जमत म्हणलं, वगैरे ऑल दिस थिंग्स. या ऍक्च्युली मला जायचं नव्हतं. या वाय, कारण सगळेजण पढाई करत आहे, सगळेजण बिझी आहे. अनदर थिंग इज दॅट की मला डिस्टर्ब करूशी वाटत नाही. आणि अजून कसं आहे की मला पण कसं इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. सो यासाठी मी ग्राफिक डिझायनिंगचे कोर्स बघितले, त्यातच मला समोर वळायचं होतं. या कारण आता मी मुंबईवर जॉब शोधीन, तिथे मी ॲज अ ग्राफिक डिझाईनचा जॉब शोधीन आणि तिथे इंटरव्ह्यू देईन आणि तिथूनच आपलं करिअर सुरू होईल ॲज अ ग्राफिक डिझाईन वगैरे. हळूहळू मग तिथून मग आपलं फिल्म करिअर सुरू होईल. तर या हिशोबाने मी माझी प्लॅनिंग केली आणि त्याच्यावर मी इम्प्लिमेंट करून राहिलो होतो. या तर विशाल म्हणे, अरे मी वर्धेला आलोय म्हणे की, आणि कसं आता भेट होणार नाही म्हणे, तर एक शेवटली भेट म्हणून येऊन जा म्हणे. मग म्हणलं आता त्याचंही बिलकुल राईट आहे. या कारण तोही लातूरला चालला आणि तो आता नेक्स्ट टाइम येईन तर तो डायरेक्ट दिवाळीतच येईन, 3-4 महिन्यानंतर. या सो म्हणलं, आणि सगळेजण जाऊन राहिले आहे, मग आणि आपल्याला सुट्टी पण आहे. या आणि असं नाही पॉसिबल होऊ शकते बघ, थोडस त्रास होईल सोमवारी, बस दॅट्स इट. मग ठीक आहे, ओके येतो म्हणलं. मग फटाकसे तयारी केली आणि मग मी वर्धेत आलो. या सो उद्या आम्ही टूरवर चाललोय. या विशाल सगळेजण वगैरे आहेत. या बट उद्या माझ्या बहिणीचा पण वाढदिवस आहे, सोनूचा.
तर आता माहित नाही आता कशाप्रमाणे होईन का होईन वगैरे. ऑल दिस थिंग्स आय हॅव टू मॅनेज. त्याच्यानंतर मला उद्या सकाळी परवा सकाळी निघायचं आहे की उद्या रात्री 12 वाजता निघतो. आय डोंट नो यार. ते पण सिच्युएशन माइट बी ओके. सो राईट नाव एव्हरीथिंग इज फाईन इज गुड. सो उद्याचा दिवस काफी मोठा राहणार आहे. आणि हो, माझी सॅलरी काल झाली 14,000 रुपये आणि आज माझ्या अकाउंट मध्ये आहे 7,800 रुपये. माझा अर्धा पेमेंट केला. हे लॅपटॉप बिघडला ना त्यामुळे डूड विचार कर, सगळेजण परमनंट झाले आणि तू परमनंट नाही झाला. त्या लोकांना 24,000 रुपये सॅलरी राहील आणि तुला 14,000 रुपये सॅलरी. माझ्यापेक्षा 10,000 जास्त, जे की मी त्यांच्या अगोदर लागलो आहे. आणि यांना परमनंट करण्यात येत आहे आणि मला परमनंट करता येत नाही. इव्हन त्या अभिषेकला पण परमनंट करत आहे. It's just because not hard work. It's just because you have attitude. I did some mistakes. जेव्हा मी ऑफिस मध्ये लागलो तेव्हा मी काफी गलती केली. एक स्टार्टिंग इम्प्रेशन असते ना, ते बहुत गलत गेलं माझ्या हातून, अति गलत. त्यामुळे माझा याचा प्रॉब्लेम झाला. स्टार्टिंगचे जे इम्प्रेशन असते ना, तेच बहुत जास्त मॅटर पडते ऍज अ कंपनीमध्ये. त्याच्यानंतरच आपण आपली डेव्हलपमेंटवर सुधार करू शकतो, नाही तर डोंट. येस. आणि जे होते ते चांगल्यासाठी होते. येस, राईट नो मी परमनंट नाही झालो, हे एक चांगली गोष्ट नाही आहे या. बट एक स्वतःमध्ये एक चिंगारी तयार झाली आहे की आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे, आणि आपण गलती कुठे झालो आणि हे आपल्याला कळलं आहे. समोर गलती नाही व्हायची यासाठी मी स्वतःला कॉशियस ठेवत आहे आणि नवीन जॉब तर पाहणं सुरूच आहे. आणि सोबत मी कोर्सेस पण करून राहिलाय, ग्राफिक्स डिझाईन. सो येस. आता विशालचा कॉल आला नसताना ऑफकोर्स मी आता नागपूरलाच असतो, आरामात मस्त पिक्चर पाहत असतो मस्तपैकी प्रोजेक्टरवर. बट चा कॉल आलाय त्यामुळे who knows. Yeah, Destiny wanted to me here, so yeah, I'm here. Yes. कारण होल वीक पासून मला माहित होतं की हे लोक रविवारी जाणार आहे, आणि मी तेव्हापासूनच प्लॅन केलं होतं की माझं नाही जमत बा, आणि मी यांना पोस्टपोन पण करायला नाही लावणार होतो. वाय? कारण सगळ्यांचं पॉसिबल होऊन राहिलंय त्या दिवशी, आणि त्यात मी म्हणेल की अरे माझं नाही जमत आहे, तर एक प्रकारे निगेटिव्हिटी होऊन जाते त्या प्लॅनिंग मध्ये की खरंच आपण करू का नाही करूया. सो म्हणलं की नाही इन्व्हॉल्व्ह होत यावेळेस. बट विशालचा कॉल आला आणि देन आय हॅव टू डू दॅट. सो येस, whatever. So this is the end. राईट नाव आपल्याशी पैसे कमी आहे तर थोडे पैसे खर्च कमी करावा लागेल. येस, यावेळेस आणि बहुत कॉशियसली खर्च करावा लागेल. सो राईट नाव दिस इज इट, दिस इज द एंड. विशाल पण 40,000 रुपये कमवून बे या पुढल्या हप्त्यात. विचार करणं सगळेच जण तू कोणत्या स्टेजवर आहे का आहे का सांगू तुझ्यासोबत हे परमनंट नाही होत आहे, हे बहुत चांगलं झालं आहे. कारण तू नाही का काफी टेन्स राहत आहे आणि स्वतःवर काफी फोकस राहत आहे, तुला काय करायचं आहे कळून राहिलंय. सो इन अदर वर्ड दॅट वुड बी रिअली गुड थिंग फॉर यू. And might be this is the chance to get out from the Nagpur and go to Mumbai. Okay, so till then everything is fine, is good. So this is the my artifact episode number 1648. Right now we are at Nagpur, Maharashtra, and thank you.